नमस्कार मंडळी, चला आज आपण थेट कळवण तालुक्यात जाऊया. इथे आहे ना एक शांत पण जबरदस्त क्रांती घडतीये. एक अशी क्रांती जी आपल्या शेतीचं चित्रच बदलून टाकू शकते. बघूया तरी हे नेमकं प्रकरण काय आहे. अच्छा, आता एक साधा प्रश्न. आजच्या काळात आपल्या शेतीसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान कुठलं असेल? जरा विचार करा, कारण याच एका प्रश्नामध्ये आजच्या आपल्या संपूर्ण चर्चेचं सार लपलेलं आहे. कळवणमधल्या शेतकऱ्यांची अवस्था. खरं तर प्रत्येक दिवस एक नवीन आव्हान घेऊन येतो. एक तर कामाला मजूरच मिळत नाहीत, आणि जे मिळतात त्यांची मजुरी तर विचारूच नका, एकदम गगनाला भिडलेली. त्यात भर म्हणजे हे हवामान. कधी दगा देईल काहीच सांगता येत नाही. आणि हो, आपल्या पारंपरिक पद्धती त्या आता तितक्याशा प्रभावी राहिलेल्या नाहीत. या सगळ्या चक्रात शेतकरी बिचारा पुरता अडकून पडलाय. पण गंमत बघा, या सगळ्या समस्यांचं उत्तर जमिनीतून मिळणार नव्हतं. नाही, ते तर कुठून तरी अगदी वेगळ्याच ठिकाणाहून येणार होतं. हो, अगदी बरोबर. उत्तर आलं थेट आकाशातून, एका अशा जबरदस्त टेक्नॉलॉजीच्या रूपात जे आपल्या शेतीचा अख्खा नकाशाच बदलायला निघालंय. आणि हे तंत्रज्ञान आहे ड्रोन फवारणीचं. सोप्या भाषेत सांगायचं तर हे लहान मानवरहित विमान म्हणजेच ड्रोन पिकांवर अगदी अचूक आणि एक सारखी फवारणी करतात. आणि याचा परिणाम काय होतो तर शेतीच्या कामाची गती आणि क्षमता दोन्हीमध्ये अविस्मरणीय वाढ होते. ठीक आहे, बोलणं तर खूप झालं. आता जरा प्रत्यक्ष आकडे पाहूया, कारण या ड्रोनची खरी जादू ना या आकड्यांमध्येच लपलेली आहे. आणि हे आकडे पाहिले की लक्षात येईल की हा बदल किती मोठा आहे. तर पहिला आकडा 2 एकर. हो, फक्त एकाच फ्लाईटमध्ये एक ड्रोन तब्बल 2 एकर शेतीवर फवारणी करू शकतो. आणि आता या 2 एकरसाठी वेळ किती लागत असेल याचा अंदाज लावा. फक्त आणि फक्त 15 मिनिटं. म्हणजे विचार करा, ज्या कामाला पूर्वी अख्खा दिवस लागायचा ते काम आता अवघ्या काही मिनिटात होते. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न खर्चाचा काय, तर तो तर आणखी मोठा धक्का आहे. प्रति एकर फक्त 600 रुपये. याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की हे भारी वाटणारं तंत्रज्ञान आता आपल्या स्थानिक शेतकऱ्यांच्या खिशाला परवडणारं आहे. आता हे बघा, इथे पारंपरिक पद्धत आणि ड्रोन फवारणी यांची थेट तुलना केली आहे. मग तो वेग असो, कामातली अचूकता असो, लागणारी मेहनत असो किंवा मग अंतिम परिणाम असो, प्रत्येक बाबतीत ड्रोन कितीतरी पटीने पुढे आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर कमी खर्चात कमी वेळेत जास्त चांगला परिणाम. ठीक आहे, हे आकडे तर खूपच प्रभावी आहेत, पण या आकड्यांच्या पलीकडे या सगळ्याचा आपल्या शेतकऱ्यांच्या रोजच्या जगण्यावर काय परिणाम झालाय, चला आता ते पाहूया. कारण या बदलाने त्यांच्या मनात एक नवी आशा निर्माण केली आहे. कळवणमधल्याच एका शेतकऱ्याची प्रतिक्रिया ऐका. ते म्हणतात, अहो, हा खूप मोठा दिलासा आहे. मजूर मिळणं इतकं अवघड झालंय ना, अशात हे तंत्रज्ञान आमचा वेळ, मेहनत आणि पैसा सगळंच वाचवतंय. हे खूप चांगलं पाऊल आहे. बघा, त्यांचे हे शब्दच या बदलाचं खरं महत्त्व पटवून देतात. म्हणजे हे फक्त एक नवीन मशीन किंवा हत्यार नाहीये. नाही, हे आपल्या आधुनिक आणि शाश्वत शेतीच्या दिशेने टाकलेलं एक खूप मोठं पाऊल आहे. आणि खरं सांगायचं तर कळवणमध्ये जे आज घडतंय ना, ते कदाचित उद्याच्या संपूर्ण भारताच्या शेतीचं भविष्य ठरू शकतं. तर मग जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न, खरंच हे ड्रोन तंत्रज्ञान आपल्या भारतीय शेतीचं चित्र पूर्णपणे बदलू शकेल का? आपल्याला काय वाटतं, यावर नक्की विचार करायला हवा.